रेल्वे प्रवासी सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनाने संरक्षा मोबाईल ॲप लॉन्च केलंय. खासगी मोबाईलने वाहनांचे फोटो काढले तर पोलिसांवर कारवाई होणार आहे. नोकरीच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत. चीनमध्ये पांडांची संख्या वाढली आहे. गर्भपात प्रकरणी अल्पवयीन मुलींची ओळख लपवण्याचे निर्देश देण्यात आलेत. ऋषभ पंत विराटपेक्षा जास्त कमाई करणारा भारतीय ठरलाय. मुंबई पुणे मुंबई 4 कधी येणार यावर स्वप्नील जोशीने उत्तर दिलंय. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे. आज 30 नोव्हेंबर, वार शनिवार. पॉडकास्टची पहिली बातमी आहे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सुरू केलेल्या एका ॲपची. रेल्वे मंत्रालयातर्फे संरक्षा मोबाईल ॲप भारतात लॉन्च करण्यात आलाय. यामधून आता प्रवासी सुरक्षेच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचं पाऊल टाकण्यात आलंय. रेल्वेच्या फ्रंटलाईन सेफ्टी श्रेणीतील कर्मचाऱ्यांची क्षमता वाढवून रेल्वे प्रवासी सुरक्षा सुधारणे हा त्याचा उद्देश आहे. रेल्वे बोर्डाचे ऑपरेशन्स आणि बिझनेस डेव्हलपमेंटचे सदस्य रविंदर गोयल यांनी सर्व विभागीय रेल्वे व्यवस्थापक, प्रधान मुख्य परिचालन व्यवस्थापक, प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक आणि रेल्वेच्या सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संरक्षा मोबाईल ॲप लॉन्च केलं. या ॲपमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण आणि क्षमता वाढीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बुद्धिमान, प्रभावी आणि स्केलेबल प्रणाली मिळणार आहे. यात स्मार्ट लर्निंग आणि फीडबॅक मेकॅनिझम आहे, जे बहुस्तरीय रिअल टाइम फीडबॅक आणि मॉनिटरिंग सक्षम करतात. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक दिलीप सिंग यांनी हे ॲप डिझाईन केलंय. विभागीय रेल्वे व्यवस्थापक नमिता त्रिपाठी यांनी नागपूर विभागात पथदर्शी प्रकल्प राबवण्याबाबत आणि विभागातील सुरक्षा वाढवण्यासाठी हे ॲप कसं उपयुक्त ठरलं याची माहिती दिली आहे. त्यामुळे रेल्वे बोर्डाने हे ॲप सर्व विभागीय रेल्वेमध्ये लॉन्च करण्याचा निर्णय घेतलाय. सुरुवातीला रोलआउटसाठी 16 विभाग निवडले गेलेत. हे ॲप रेल्वेच्या डोमेन ज्ञानाला माहिती तंत्रज्ञान, डेटा ॲनालिटिक्स आणि AIच्या संभाव्य फायद्यांसह नियंत्रित करतं. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे वाहतूक पोलिसांवर होणाऱ्या कारवाईची. खासगी मोबाईलने वाहनांचे फोटो काढण्यास वाहतूक पोलिसांना मनाई आहे, पण अनेक पोलीस त्याचं उल्लंघन करताना दिसतात. आता अशा पोलिसांवर कारवाई करण्यात येणार आहे. खासगी मोबाईलने वाहनांचे फोटो काढणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याचे आदेश 2 वर्षांपूर्वी राज्याच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी दिले होते. मात्र त्या सूचनेचा वाहतूक पोलिसांना विसर पडल्याचं चित्र आहे. मुंबईत सिग्नलवर पोलीस मोबाईलवरून फोटो काढताना दिसतात. वाहतूक पोलिसांना चलन मशीन दिलेली असताना देखील सर्रास मोबाईलने वाहनांचे फोटो काढले जातात. बऱ्याचदा नियम मोडणाऱ्यांना कारवाई कशासाठी होतीये हे कळत सुद्धा नाही. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना पोलिसांनी मोबाईलमध्ये टिपल्यानंतर त्यांच्या घरीच दंडाचं चलन पाठवलं जातं. आता नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करताना त्या गाड्यांचे खासगी मोबाईलमधून फोटो काढणे वाहतूक पोलिसांना महागात पडणार आहे. त्यामुळे यापुढे वाहन चालकांवर कारवाई करताना वाहतूक पोलिसांना चलन मशीनचाच वापर करावा लागणार आहे. वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करताना पोलीस स्वतःच्या खासगी मोबाईलवर वाहनाचा फोटो किंवा चित्रीकरण करून काही कालावधीनंतर चलन मशीनमध्ये फोटो अपलोड करतात. तसंच गाडीचे संपूर्ण फोटो न टाकता फक्त नंबर प्लेटचे फोटो टाकतात. त्यामुळे गाडी कोणती आहे हे ओळखणं कठीण होतं. यापुढे गाडीचा संपूर्ण फोटो काढणं बंधनकारक असणार आहे. पॉडकास्टची तिसरी बातमी आहे नोकरीच्या नवीन संधींची. संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. सरकारला या अधिवेशनात अनेक महत्त्वाची विधेयकं मंजूर करायची आहेत, जेणेकरून देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हिवाळी अधिवेशनात सरकारने तेल क्षेत्र, जहाज बांधणी, रेल्वे, विमान वाहतूक आणि आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित विधेयके मांडलीत, ज्याद्वारे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. सरकारने रेल्वे विधेयक सादर केलंय, जे कायदेशीर अडथळे कमी करेल आणि रेल्वेचे कामकाज सुलभ करेल. त्यामुळे पायाभूत सुविधा आणि देखभालीमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. कोस्टल शिपिंग विधेयकामुळे निर्यातीचा खर्च कमी होईल, जेणेकरून आगामी काळात सागरी मार्गाने अधिक व्यापार करता येईल.
या दोन्ही विधेयकांमुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत. सरकारने आपत्ती व्यवस्थापन विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडलं असून त्यात शहरी आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आलाय. याद्वारे प्रक्रिया प्रणालींवर लक्ष केंद्रित केलं जाईल. यामुळे सुरक्षा वाढेल आणि आपत्कालीन सेवांमध्ये रोजगार निर्माण होईल. सरकार भारतीय विमान विधेयक देखील सादर करेल, ज्याचा उद्देश भारताला एरोस्पेस हब म्हणून स्थापित करणं आहे. पंतप्रधान मोदींना ऊर्जा क्षेत्राला जुन्या वसाहती कायद्यांपासून मुक्त करायचंय. ऊर्जा क्षेत्रात देशाला स्वावलंबी बनवायचंय. हिवाळी अधिवेशनात सरकारला मर्चंट शिपिंग बिल 2024, लँडिंग बिल 2024 मंजूर करून सागरी कायदे सुव्यवस्थित करायचेत. यामुळे सागरी क्षेत्राला चालना मिळावी आणि भारताची जागतिक व्यापार क्षमता वाढली पाहिजे. पॉडकास्टची चौथी बातमी आहे चीनमध्ये वाढलेल्या पांडांची संख्येबाबत. चीनमधील पांडांच्या संख्येत वाढ झाली असल्याची माहिती समोर आली आहे. देखरेखीखाली असलेल्या पांडांचे रेतन अधिक यशस्वी झाल्यामुळे ही संख्या वाढल्याचं सांगण्यात आलंय. यामुळे अस्वल कुळातील या प्रजातींचा समावेश आता अत्यंत धोक्यात असलेल्या प्रजातीऐवजी आता असुरक्षित प्रजाती या श्रेणीत झालाय. चीनमधील सिचुआन प्रांतात जगातील सर्वाधिक पांडांचा अधिवास आहे. येथील जंगली पांडांची संख्या आता 1387 झाली असून 1980च्या तुलनेत ती 50% वाढली आहे. पांडांच्या संवर्धनासाठी चीनने 5 उद्यानांची निर्मिती केली आहे. या पांडांच्या सुरक्षित अधिवासासाठी सुमारे 25,80,000 हेक्टर जागा आरक्षित ठेवण्यात आली आहे. पॉडकास्टची 5वी बातमी आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या एका निर्देशाबाबत. गर्भपात प्रकरणात अल्पवयीन मुलींची माहिती लोकांना कळू नये यासाठी अल्पवयीन मुलींची ओळख लपवण्यासाठी पॅनल तयार करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्याच्या आरोग्य विभागाला दिलेत. MTP कायद्यानुसार अशा प्रकरणात अल्पवयीन मुलींची ओळख लपवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्या आधारे 2 आठवड्यात पॅनल तयार केलं जाईल अशी हमी राज्य सरकारने दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलाय की अल्पवयीन आणि त्यांच्या पालकांच्या विनंतीनुसार अल्पवयीन मुलीला पोक्सो कायद्याच्या कलम 19(1) अंतर्गत अहवालात अल्पवयीन व्यक्तीची ओळख उघड करण्याची आवश्यकता नाही. या व्यतिरिक्त कोणत्याही फौजदारी कारवाईमध्ये अल्पवयीन व्यक्तीची ओळख उघड करण्यापासून त्या अल्पवयीन मुलीला सूट आहे. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा विश्वातून ऋषभ पंतची. IPL 2025 मेगा लिलावात ऋषभ पंत सर्वाधिक महागडा खेळाडू ठरलाय. मेगा लिलावानंतर ऋषभ पंतने सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या क्रमवारीत माजी कर्णधार विराट कोहलीला मागे टाकलंय. मेगा लिलावात लखनौ सुपर जायंट संघाने ऋषभवर IPL इतिहासातील सर्वाधिक रकमेची बोली लावली आहे. ऋषभने IPL लिलावातील आजवरचे सर्व विक्रम मोडलेत. ऋषभ पंत BCCIचा द्वितीय श्रेणी क्रिकेटपटू आहे आणि BCCI करारानुसार त्याला वार्षिक 3 कोटी रुपये पगार मिळतो. त्यामुळे ऋषभ पंत यावर्षीचा 30 कोटी रुपये कमावणारा खेळाडू ठरलाय. ऋषभ पंतने एका वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थान गाठलंय. यावेळी त्याने वर्षाला 28 कोटी कमाई करणाऱ्या 36 वर्षीय विराट कोहलीला मागे टाकलंय. विराट BCCIचा प्रथम श्रेणी क्रिकेटर असून त्याला BCCI करारानुसार वर्षाला 7 कोटी रुपये मिळतात. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन विश्वातून. मुंबई पुणे मुंबईचे आतापर्यंत 3 पार्ट आलेत. अशातच आता या चित्रपटाचा 4था पार्ट येणार का, अशा चर्चा रंगल्या आहेत. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी अभिनीत हा चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. आता 4थ्या पार्टच्या चर्चा सुरू झाल्यात. त्यासाठी कारण ठरतंय अभिनेता स्वप्नील जोशीचं वक्तव्य. नुकतंच स्वप्नीलने सोशल मीडियावर त्याच्या फॅन्ससोबत आस्क मी एनिथिंग सेशन केलं. यात प्रेक्षकांनी त्याला अनेक प्रश्न विचारलेत. यातल्या एका प्रश्नाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. एका फॅनने स्वप्नीलला मुंबई पुणे मुंबई 4 येणार का, असा प्रश्न विचारल्यावर स्वप्नीलने उत्तर देताना चक्क चित्रपटाच्या दिग्दर्शकांना म्हणजे सतीश राजवाडे आणि अभिनेत्री मुक्ता बर्वेला यात टॅग करून नेव्हर से नेव्हर असं लिहिलंय. आता यातून स्वप्नीलला नेमकं काय म्हणायचंय, त्याच्या म्हणण्याचा नेमका अर्थ काय, याबाबत चाहते तर्कवितर्क लावत बसलेत. हे होतं सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद.
स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर.